ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत, सत्र न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवली। महाराष्ट्र सरकारचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत। सरकारी कोट्यातील 10% सदनिका लाटल्या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाने दिलेली 2 वर्षाची कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड कायम ठेवला आहे। या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आलं आहे। सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात शासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवलं असून गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केलं आहे। महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याला आदेश दिले आहेत। याच वर्षी ऑगस्ट महिन्यात विधानसभा परिसरात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा विभाग बदलण्यात आला होता। त्यांच्याकडील कृषी विभाग काढून घेऊन त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आलं होतं। हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला होता। दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे सध्या संपर्क बाहेर असून या प्रकरणावर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही।